पोचवायचे आहेत, त्यांची आम्ही वाट बघतोय, बसायला जागा ठेवली आहे. चैतन्य किल्लेकर एक चांगला लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि कमलाकर दादले विस्फोटकता काय असते याचा परिचय देणारं एक रन मशीन म्हणून ज्याच्या नावाला खूप चर्चा असते असा कमलाकर दादले. दोन्ही टोकावरती खूप चांगले फलंदाज असणार आहेत, त्यामुळे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं आज आपल्याला माहिती आहे. अलिबागच्या पूर्ण ताफ्यामध्ये पार्थ घरत हा गोलंदाज चांगला उंचपुरा गोलंदाज आहे आणि त्याला ही जबाबदारी आज पेलायची आहे. पार्थ घरतने कोळगावच्या स्पर्धेत संदीप खूप चांगली बॉलिंग केली आणि त्या विकेट्स त्याने खूप सारे प्राप्त केले आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार पटल्याने तेथे जिंकला. आणि म्हणून पार्थ घरतवरती पहिल्या षटकाची जबाबदारी ही नेहमी पंकज जाधव देत असतात. सूरज पाटील आणि पंकज जाधव यांच्या निर्णयाने त्याला बॉलिंगसाठी मैदानात पाचारण केले. पहिली ओव्हर महत्त्वाची असते, मग बॅटिंग असो बॉलिंग असो, धावा यायला पाहिजेत, विकेट्स घ्यायला पाहिजेत, याच्या मधली रणधुमाळी हे म्हणजे पहिले षटक असतं पॉवर प्लेमधलं. 4 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर 1 ओव्हर पॉवर प्ले हा फॉर्म्युला आपण इथे वापरतोय आणि त्यानुसार मॅचमध्ये काय गंमत येते ते सुद्धा बघायचं आहे. 1 ओव्हरचा पॉवर प्ले कुठल्या टीमसाठी तापदायक आणि कुणाला लाभदायक हे सुद्धा आपल्याला अंतर इथे मोजायचं आहे. प्रत्येक टीमचा प्लेयर्स पाहतो आपण, चांगला फिटनेस त्याच्याकडे आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेले सूरज पाटील अलिबाग एक्सप्रेसच्या नावानं प्रसिद्ध आणि त्यांच्या टीममध्ये मोठं नाव आहे पंकज जाधव. आणि मॅचच्या पहिल्या सत्राची इथे सुरुवात होते आहे. प्रकाशजी अष्टमकर इथे आम्हाला इशारा सांगतायत, सामना सुरू होतोय, पहिल्या षटकाची सुरुवात होती आहे. पार्थ घरतकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 फिल्डर तैनात राहिलेत. आपण बाहेरी फिल्डर पाहिलं तर मिड विकेटला आपण पाहतोय तो प्रसाद याला पाहतोय. त्यानंतर बाहेरचा फिल्डर अजून आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे लॉंग ऑफ बाउंड्रीवर. मॅचच्या सुरुवातीची क्षणचित्र आपण आता पाहणार आहोत आणि त्यासाठी कौस्तुभ पाटील आणि टीम सज्ज आहे. पहिला चेंडू आपण पाहतो, टप्प्यानंतर उसळला, फारसा वेग होता असं काही नाही, परंतु सूरज पाटील आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली हा गोलंदाज आता खूप चांगला तयार होतोय आणि गोलंदाजांनी विकेटसुद्धा चांगल्या घेतल्यात या सीझनला. त्यामुळे त्याच्यावरती ठेवलेला भरोसा किती सार्थ ठरवता येईल यासाठी त्याचे अथक प्रयत्न नेहमी चालू असतात. संदीप, आपली बॉलिंग क्वालिटी कशी सुधारत राहील, सुधारित आवृत्ती कशी आपल्याला दाखवता येईल प्रत्येक स्पर्धेमध्ये, हे त्याचे प्रयत्न आटोकाट पाहण्यासारखे असतात. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या अर्थातच पाहिला आपण, थोडासा पुढे आला मारायसाठी कमलाकर दादले, पण चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि पुढचं काम फिल्डरने चांगलं सक्षमतेनं पूर्ण केलं. लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहिले तर यामध्ये डॉट बॉल आणि त्यानंतर वाईड बॉल अशा प्रकारची गोलंदाजी पाहिली. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगशील गोलंदाज आपण पाहिलेले आहेत आजवर. त्यामध्ये पार्थ घरत सुद्धा एक प्रयोगशीलता आणणारा गोलंदाज आहे. विविध टप्प्यांवरती गोलंदाजी करणे आणि बॅट्समनला जाग्यावरती काही करायला चान्स द्यायचा नाही अशा प्रकारची त्याची स्ट्रॅटेजी बऱ्याच वेळेला आपण पाहिली आहे आणि हे वर्ष त्याला बऱ्यापैकी सुरुवात त्याला दिली आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटच्या या किताबानं. यापुढचा चेंडू मॅचच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक काय कमाल करतोय बघा, फॅन्टॅस्टिक पंकज जाधव. मध्ये सुद्धा आज सगळ्यामध्ये फुटेज जास्त घेतोय ना तर शॉर्ट थर्डमॅनला उभा असणारा पंकज जाधव, त्याने ज्या पद्धतीने सूर मारून तो झेल टिपलाय ना, तो खऱ्या अर्थानं मिले सूर मेरा तुम्हारा. आणि मैदानावरती कुठेही म्हणजे जणू काही या पद्धतीने डाईव्स लगावून पंकज जाधव जर झेल टिपतोय ना तर खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये जिंकण्यासाठी स्वतः 110% देण्यासाठी कशा पद्धतीने कुबेर 11 अलिबाग असणार आहे ते तो दाखवून देतोय. हो की संदीप, कारण ज्या प्रकारे त्यांनी आलेल्या चेंडूला बरोबर ओळखलं, त्याची उंची त्याची लांबी ही त्यांनी तपासली आणि डायमरून हा झेल घेता येण्यासारखा आहे हे त्यांनी हेरलं आणि हा झेल त्यांनी पकडला आणि खरंच काबिले तारीफ त्याचा झेल आज आपण मैदानात पाहिला आहे. त्यामुळे
मॅचमध्ये पार्थ घरतचं बॉलिंग प्रदर्शन, जरी एक चेंडू त्याचा वाईट पडला असला तरी त्याचं संतुलन त्याने परत जागेवरती आणलंय, हे सुद्धा आपल्याला बघता येतं. कारण एक बॅलन्स ओव्हर टाकायची, विकेट घ्यायची, भले एखादा वाईट पडला तरी पण आपली ॲव्हरेज, आपलं ॲनालिसिस कसं बेस्ट होईल यासाठी तो प्रयत्नशील राहिलेला आहे पार्थ घरत. चांगली उंची आहे त्याला, सडपातळ शरीर बांधा त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज क्रिकेट रसिकांची गर्दीसुद्धा तेवढी तुफान दिसून येते आपल्याला. उन्हाची पावर थोडी कमी होत चालली आहे. पाहिलं आपण धावफलकावरती नजर टाकली तर धावसंख्या आहे ती फक्त 1 धाव आहे आणि 1 विकेट गेली आहे, ती कमलाकर दादलेची. मैदानात नवीन फलंदाज विनोद वाटकरे गेलेले आहेत. विनोद वाटकरे हे कुठल्याही प्रकारचा परिचय त्यांचा द्यावा असं काही नाही आहे, कारण ते नावात त्यांच्या दम आहे. त्यांच्या नावामध्ये त्यांचं क्रिकेट करिअर कसं फुललं, त्यांनी कशा षटकारांची आतषबाजी केली आजवर, ते सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे विनोद वाटकरेला काय परिचय करून द्यायचा काय आवश्यकता वाटत नाही. तो एक नावाचा ब्रँड आहे. नवगाव गावामध्ये सर्वात डेंजरस बॅट्समनच्या लिस्टमधला तो टॉप फलंदाज आहे, हे काही सांगायची गरज नाही. आज मात्र त्याला त्या नावाला साधेसा खेळ करणं आवश्यक आहे, कारण कमलाकर दादले ही रन मशीन मात्र बटन बंद केलेलं आहे ते पार्थनं. पण त्यानंतर आता भूमिका आपली एकदम कणखर करायची आहे ती विनोद वाटकरेला. त्याच्याकडे असलेल्या स्किल, त्याच्याकडचे फटके, हे सगळं आज आपल्याला त्याला दाखवताना पाहायचं आहे. उलटा खेळायचा प्रयत्न केला परंतु त्यात सक्सेसफुल होत नाही आहे. गोलंदाज पार्थ घरत पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना दिसून येतोय. टप्पे बदलायचे, व्हेरिएशन आणायचं, बॅट्समनला टप्प्यांचा अंदाज द्यायचा नाही, अशा बऱ्याच गोष्टींची तो पडताळणी करत असतो पार्थ घरत. आणि यावेळेला आपण पाहिलं तर विनोद वाटकरेला थोडंसं चाचपडताना पाहिलं, उलटा खेळायचा प्रयत्न केलेला पण त्यात तो तेवढा सक्सेसफुल झाला नाही. 1 धाव मिळाली, धावसंख्या पोचते आहे 2 धावा, 1 बाद 2. 4 चेंडूचा खेळ एव्हाना संपलाय. 1 विकेट, 1 चेंडू वाईड पडलाय, 3 चेंडू अजून ते बाकी आहेत, ते पार्थ घरतचे. आणि हा लेफ्ट हँडेड बॅट्समन चैतन्य किल्लेकर, लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडूने बरं नाव कमवले, पण आज टेनिस क्रिकेटमध्ये पण त्याला हे सातत्य दाखवणं गरजेचं आहे. जेव्हा चांगला बॉलर समोर आहे त्याच्यासमोर आपली क्वालिटी प्रूव्ह करायची आहे, ती चैतन्य किल्लेकर. चांगला लेफ्ट हँडेड बॅट्समन नवगावच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच. आज कसा खेळ करतो पाहायचा आहे. फटका मारलाय, तितका आत्मविश्वासाचा फटका म्हणता येणार नाही, पण सिंगल धाव मात्र इथे त्याला पूर्ण करता येते. स्ट्राईक रोटेट केलाय आणि विनोद वाटकरेला अधिकाधिक स्ट्राईक द्यायचा आणि या बॅट्समनचा भरपूर वापर कसा करायचा यासाठी हे प्रयत्न असतील ते नवगाव टीमचे. दॅट इज प्लॅनिंग. धावफलकावरती 1 धाव वाढते, धावसंख्या होते ती 1 बाद 3. सामान्य धावसंख्या आहे. या सामान्य धावसंख्येला कधी वेग येईल हे काही सांगता येत नाही, कारण नवगावच्या टीम्स नेहमी वेगावरती जास्त लक्ष केंद्रित करत असतात. पुढचा चेंडू, पार घरचा चेंडू मात्र विनोद वाटकरे या ठिकाणी चुकीचा फटका मारतोय. शॉर्ट सिलेक्शन चुकलंय आणि फलंदाज विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. 2री विकेट डीजे. संदीप, याआधी आपण जो सामना पाहिला त्यामध्ये हाशिरे संघाचे प्रसाद पाटील पण अशाच एक धोकादायक फटका मारून लवकर आऊट झाले आणि त्याचीच पुनरावृत्ती आता आपण विनोद वाटकरांना करताना पाहिलोय. आणि ते झालं मैदानामध्ये, जे झालं ते झालं, परंतु डाव सावरायची जी समस्या आहे त्या समस्येला आज आपण उत्तर पाहतोय. हेमंत पाटील मैदानात इथे पोहोचलेले आहेत. 2 विकेटच्या नंतर त्यांची मधल्या फळीतली क्रिकेट बारी कशी चालते, कशी रंगते त्यांची बारी, ते बघायचं आहे. नामवंत क्रिकेटपटूंच्या यादीत हा सुद्धा फलंदाज अग्रेसर आहे आणि तो हेमंत पाटील आज आपल्या टीमसाठी काय कर्तबगारी करतो, काय जादूगारी करतो बॅटिंगची, ते सुद्धा नवगाव संघाला बघणं गरजेचं आहे. संघ सध्या पहिल्या षटकात थोडा संकटात आलाय खरा. यावेळचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा जास्तच बाजूने गेल्याचं पंच प्रकाश जे बघतायत आणि हात रुंदावून सांगतायत इट्स अ वाईट बॉल. या वाईट बॉलमुळे
धावसंख्येला एक अतिरिक्त धावेची गती प्राप्त झाली आणि त्या गतीनं धावसंख्या धीमे गतीनं का होईना ती 4 धावांवर पोहोचली आहे. 2-4 रिलायन्स नवगाव टीम. कुबेर 11 अलिबाग टीमने टॉस जिंकला होता या सामन्याचा आणि मैदानामध्ये त्वरित क्षेत्ररक्षण त्यांचं सुरू झालं आणि पार्थ घराच्या षटकामध्ये 2 धक्के त्यांना बसलेले आहेत कमलाकर दादले आणि त्यानंतर मैदानात विनोद वाटकरे या दोघांना बाद करून पार्थ घरतने आपली क्वालिटी मैदानात प्रूव्ह केलेली पाहायला मिळते. यावेळचा फटका क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवायची भूमिका करता यायला हवी खऱ्या अर्थानं आणि चांगल्या प्रकारे किरण लट याने आपण पाहिलं. अर्थातच रोहित पाटील यांनी हा चेंडू अडवला. चेंडूचा पाठलाग करून धावसंख्या आपण पाहिली पोहोचली ती 6. 2-6 रिलायन्स नवगाव पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती. फार मोठी धावसंख्येची झेप घेता आली नाहीये रिलायन्स नवगाव संघाला, पण म्हणतात ना संदीप ही वादळापूर्वी शांतता असू शकते, कारण वादळ अजून येऊ शकतं. कारण लेफ्ट हँडेड फलंदाज चैतन्य केलेकर हा कुठल्याही क्षणी धोकादायक ठरू शकतो. हेमंत पाटील सुद्धा वार पे वार करण्यामध्ये माहीर फलंदाज आहे. त्यामुळे आता अटॅक कशा प्रकारे करायचा याची रणनीती दोघांनी आखली असावी, कारण कुठपर्यंत तुम्ही त्यांना थांबवाल हाही प्रश्न पडतो. त्यामुळे ज्या वेळेला असे बॅट्समन मैदानात असतील त्यांना थांबवायसाठी आता बॉलिंग प्रदर्शन मैदानात चांगल्या दर्जाचं होणं गरजेचं आहे. अलिबागचं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फाईट केली ती बॉलरने, 2 विकेट्स मोठ्या काढल्या आणि आपला बॉलिंग ॲनालिसिस टॉप केला आणि आता गोलंदाजीची बारी आली आहे ती रोहित पाटीलकडे. रोहित पाटील सुद्धा दीर्घकालीन क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे सुद्धा चांगलं स्किल आहे, बॉलिंग आहे, बॅटिंग ऑलराऊंडरच्या भूमिका त्याने निभावून नेल्यात आणि आज मैदानात अलिबाग संघाला एक शाश्वत अशी सुरुवात या मैदानात करून दिली ती पार्थ घरतने. 2 विकेट घेतल्यात, 6 फक्त धावा मोजल्यात आणि त्यामुळे त्याची बॉलिंग आज अलिबाग टीमसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली पाहायला मिळते. रोहित पाटील क्षेत्ररक्षणाला आपण पांगवलेलं पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्डमॅन ठेवलाय, डीप पॉईंट ठेवलाय, डीप कव्हर ठेवलाय, लॉंग ऑन ठेवलाय, डीप मिड विकेट ठेवलाय, डीप स्क्वेअर लेग ठेवलाय, डीप फाईन लेग ठेवलाय आणि आपण पाहतो बहुतांशी फिल्डर हे बाउंड्री लाईनवरती सिमिट ठेवलेले आहेत आपण पाहतोय. त्यामुळे दुसऱ्या षटकापासून हाणामारी होणार, तर मॅच फास्ट घ्यायची आहे, दुसऱ्या ओव्हरपासून फटकेबाजी होणार असा साधारणतः त्यांनी अनुग्रह केलेला आहे, कयास बांधलेला दिसतोय. चैतन्य केलेकरचा फटका कॅच होतो का बघायचं, पण प्रसाद चेवलेकडून कॅच सुटलेला पाहतोय. धाव मात्र 1 मिळते. कॅच घेण्यासाठी त्याचे अथक प्रयत्न आपण पाहिले, परंतु थोडी जजमेंट आणि धावण्याची पद्धत चुकल्यासारखं वाटलं आणि ती कॅच सुटली. 1 जीवनदान प्राप्त झालंय ते चैतन्यला आणि एक चैतन्यपूर्ण अशी 1 धाव सुद्धा त्याला मिळालेली आहे. धावसंख्या कासवगतीनं का होईना पण ती वाढून पोहोचली आहे 7 पर्यंत. 2-7 रिलायन्स नवगाव. संकट अनेक येतील, त्या संकटांवरती मात करण्याची हिंमत या दाखवायला लागणार आहे ती नवगाव संघाला, कारण त्यांचा जो स्कोर आहे तो आतापर्यंत तेवढा पॉवरफुल म्हणता येणार नाही किंवा साजेसा म्हणता येणार नाही, त्यांच्या इब्रतीला साजेसा असा म्हणता येणार नाही, पण यानंतर फलंदाज आक्रमक होतील असा अंदाज वाटतोय. गोलंदाज त्याच्या विरोधात काय करणार ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. रोहितचा चेंडू हेमंतनं मारलाय, चेंडू चाललाय तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर तैनात, चेंडू अडवतोय. धाव मात्र 1 हेमंतला प्राप्त होते. दोन्ही बॅट्समनने स्ट्राईक रोटेट केलाय, दोन्ही टोकावरती बॅट्समन आपण पाहणार आहोत. चैतन्य किल्लेकर, धावसंख्या वाढून पोहोचते 8 पर्यंत. 2 फलंदाज बाद 8 धावा रिलायन्स नवगाव, ज्यावेळेस दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज रोहित पाटील, आता मात्र फटका मारलाय, धोका होण्याची संभावना वाढली, फलंदाज आउट. पंचांचं बोट वरती, पुरुषोत्तम भगत यांचं तिसरी विकेट.
विशाल जैतूने चौकार मारलाय. विशालला माहिती आहे आपली बॅटिंग सुरुवातीला कोलमडली, परंतु आता विशाल या नावाला त्याला जागायचंय. विशाल काहीतरी करायचंय. विशाल जैतूचा फटका आणि फिल्डरच्या हातात. विशाल जैतू काय वाचले नाहीयेत. विकेट जाते रोहितच्या या थँक्यू डीजे. भूषण राऊत मैदानात चाललेले आहेत, कारण त्यांच्या मधल्या फळीतले हे एक महत्त्वपूर्ण फलंदाज मानले जातात. परंतु संघर्षामध्ये आपण नेमके कुठे आहोत हे सुद्धा त्यांना आता तपासायचं आहे, कारण टीम ज्या वेळेला खूप सारे प्रयत्न करून मोठ्या मोठ्या विकेट्स घालून बसली आहे, त्यावेळेला आपली भूमिका किती दमदार असायला पाहिजे हे त्याला आता स्पष्ट करायचं आहे. कारण अनुभव बराचसा आहे, पण तो अनुभव आज वापरायचा आहे. चांगले मातब्बर फलंदाज माघारी परतलेत. रोहित पाटीलने पण पार्थ घरतसारख्या 2 विकेट घेतल्यात. पहिल्या ओव्हरला त्यांनी घेतल्या होत्या आणि या षटकात 2 विकेट घेतल्यात. हा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर गेलाय. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय. षटक संपलं दुसरं. 2 षटकांची समाप्ती इथे होते, पण मनासारख्या धावा काही आल्या नाहीयेत नवगावच्या. आणि मातब्बर फलंदाज 4 बाद झालेत आणि 4 फलंदाज धावसंख्या आहे फक्त 13 धावा. संदीप संकट खूप आली. विकेट 4 महत्त्वाच्या गेल्या. धावसंख्या पण मनाजोगी नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या 2 ओव्हरमध्ये सगळा लॉस भरून काढायचा आहे आणि तो लॉस भरून काढायला तेवढी दमदार बॅटिंग आज मैदानात करायची आहे. पण त्यांच्या समोर अजून एक संकट आलंय, ते म्हणजे लेफ्ट हँडर गोलंदाज सूरज पाटीलचं. याला सामोरं जायचं आहे आणि याला सामोरं जाऊन धावा काढायच्या म्हणजे मित्रांनो गरम वाळूमध्ये अनवाणी चालण्यासारखं असणार आहे. आणि ते अनवाणी कसं चालतील हेमंत पाटील आणि त्याचा साथीदार भूषण राऊत हे सुद्धा बघणार आहोत. आणि त्या 2 षटकात काय घडेल ते आपण ऐकूया संदीप जगे यांच्याकडून. ओव्हर टू संदीप सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच पाटील साहेब. 12 चेंडूंचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आणि सामना जिंकण्यासाठी आपण जी काही धावसंख्या सेट करायला हवे ती रिलायन्स नवगाव संघाच्या बाजूने आपल्याला अद्यापर्यंत धावांसाठी झगडताना पाहायला मिळते. लास्ट आर्म राऊंड विकेट यावेळेला सूरज जरूर आला, परंतु पंचांनी इशारा केला हात फैलावून की हा चेंडू अवांतर असेल, स्वैर असेल. नवगाव आणि अलिबाग हा सामना अजूनही कुठेही ना म्हणतात ना तो तापलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत नाहीये. अतिशय शांत, सावध, संयमी अशा प्रकारच्या पवित्रामध्ये टेनिस क्रिकेटचे सामने सहसा पाहिले जात नाही आणि त्याच्याबद्दलच्या कहाण्या सुद्धा रचल्या जात नाही. पण या वेळेला हे गरमागरम वातावरण निर्माण व्हावं जे मैदानाच्या बाहेर आत्तापर्यंत निर्माण झालं होतं ते क्रिकेटच्या मैदानावरती जर झालं तर ते आकर्षक असेल, किंबहुना ते मैदानावरती प्रेक्षकांची ओढ वाढवणारं असेल. अशा प्रकारचं चित्र मैदानावरती निर्माण होणार का? कारण अद्यापर्यंत आपण पाहिलं ना तर पार्थ गोलंदाजीला आला. ज्या वेळेला पार्थचं पहिलं षटक मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं त्यावेळेला पार्थ घरतने 5 धावा दिल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती नोंदवल्या गेल्या. पार्थ उंचपुरा असा गोलंदाज आहे, आपल्या हाईटचा बरोबर वापर करतो. लास्ट मोमेंटला म्हणजे लेफ्ट हँडमध्ये तो चेंडू पकडतो, उजव्या हाताने तो ज्या वेळेला चेंडू डिलिव्हर्ड करतो त्यावेळेला फक्त बोटांची जादू आणि त्याच वेळेला चेंडूचा टप्पा हे समीकरण फिक्स करतो. सूरज सुद्धा आपण तेच करताना पाहायला मिळतोय, कारण सूरजकडे अनुभव आहे, सूरजकडे कलात्मकता आहे, सूरजकडे कौशल्य आहे आणि सूरजकडे टॅलेंट सुद्धा आहे. या सगळ्या जोरावरती आज सूरज पाटील रिलायन्स नवगाव संघाला बॅकफूटवरती कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्रव्यूह पाहिला ना पाठक साहेब आपण, ते एक शॉर्ट फाईनला एक शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. म्हणजे एक तर अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला, एज गेला तर तो विकेट किपरच्या मागे जाईल, समोर खेळण्याचा प्रयत्न केला तर कव्हरच्या हातात चेंडू जाईल. थोडंसं ना प्लॅनिंग इम्पॉर्टंट ठरतं आणि या वेळेला थोडं आपण पाहिलं की राऊंड विकेट जायचं आणि त्याच वेळेला समोरच्या फलंदाजाला यॉर्कर लाईन गोलंदाजी करायची किंवा आखूट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा मोह टाळायचा, कारण या खेळपट्टीवरती हे सगळे प्रयोग तुम्हाला करावे लागतात. क्रिकेट इज ऑल अबाउट द एक्सपेरिमेंट अँड एनर्जी आणि ते मैदानामध्ये तुम्ही करताय का ते फार महत्त्वाचं असतं, कारण नाविन्य फार महत्त्वाचं असतं. म्हणजे इनोव्हेशन कशामध्ये असावं याबाबत अनेक वेळेला ग्रंथ लिहिले जातील, अनेक वेळेला चर्चा होतील, अनेक वेळेला पॅनल डिस्कशन होईल. हा चेंडू सीमापार जाताना पाहायला मिळतोय. हेमंतच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला आहे. 4 धावाने धावसंख्या नक्कीच उंचावते.
20 धावा वरती लागल्यात, 20 धावा वरती लागल्यात 2.4 चेंडूच्या आणि आता मात्र सूरज आपल्या बोटांची परत एकदा जादू दाखवतोय. लेफ्ट आर्म बॉलर्सकडे मी म्हणतो ना की ॲक्च्युली गोलंदाज दोन कौशल्यांचा वापर पुरेपूर करत असतो. एक असतो तो त्याच्या अर्थातच आर्मचं कौशल्य आणि दुसरं बोटांची जादू. हे दोन्ही कौशल्य सूरज पुरेपूर या ठिकाणी मैदानामध्ये वापरतोय. फिंगर्स रोल करायचे चेंडूवरती, यावेळेला पॉइंटच्या हातामध्ये चेंडू विसावला. हेमंत बाद होऊन परततोय पावलांमध्ये. मोठा हादरा बसतोय नवगाव संघाला. सूरजला मिळालेली पहिली विकेट आणि अर्थातच रिलायन्स नवगावला मिळालेला हा 5वा हादरा. हॅलो, शेवटच्या षटकाकडे वळूया ज्या ठिकाणी वैभव गोलंदाजीसाठी येतोय. वैभव कांबळे शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय बऱ्याच वेळेला फलंदाज आपल्या टान्सपासून लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला शफल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि वाईटची अपेक्षा सुद्धा ठेवतात. या दरम्यान मोठा फटका पाहायला मिळतोय. भूषण राऊत ऑन अ फायर. फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय भूषण राऊत. वैभव कांबळे गोलंदाजीला आला. भूषणला माहिती होतं की या आखूड टप्प्याच्या चेंडूवरती धावा जोडाव्या लागतील आणि त्या अशा पद्धतीने ठोकाव्या लागतील. 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे कारण हा 4 षटकांचा सामना आहे आणि अशा वेळेला वैभव कांबळेच्या गोलंदाजीचा अनालिसिस बिघडवण्याची कामगिरी करावी लागेल. इथे आपण पाहतोय की ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू फलंदाजाने पाहिला सोडून दिला आणि अर्थातच स्वैर जाणारा चेंडू. मनोज भोईर यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधायचा आहे. वळूया मैदानाकडे. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता रनिंग बिटवीन द विकेट्स ज्याला म्हटलं गेलं आहे की सचिन तेंडुलकरचा एका ठिकाणी इंटरव्ह्यू झाला होता पाठक साहेब. त्या ठिकाणी म्हटलं होतं की रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं हाऊ यू रन इट्स नॉट इम्पॉर्टंट, हाऊ यू टर्न इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही रनपेक्षा टर्न कसा घेताना आपल्या समोरच्या आपल्या साथीच्या फलंदाजाला बाद तर करत नाही आहेत ना, हेही तेवढंच महत्त्वाचं. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सॅक्रिफाईस करतोय विकेट. अर्थातच भूषण ती निखिल कवळेसाठी अर्थात चांगले फटके खेळत होता पण थोडं मिसअंडरस्टँडिंग, थोडं मिस कॉलिंग आणि अशामध्ये निखिल कवळेकडे स्ट्राईक जाणार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. वैभव कांबळेचे अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. 29 धावा रिलायन्स नवगाव संघाच्या झाल्यात. 4 षटकामध्ये साधारण या मैदानावरती 40 धावा एक्सपेक्टेड असतात. सो 29 ऑन अ बोर्ड.
अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. आणि वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द टेनिस क्रिकेट वी ऑलवेज टॉकिंग अबाउट टू बी द 6 and 4s. सो ऑर वी टॉकिंग अबाउट टू बी द 1 or 2 बिग शॉट्स. आणि त्या पद्धतीचंच हे चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते की एका 2 स्ट्रोकसाठी प्रयत्न जरूर केले जाणार, पण ते होणार का? वैभव कांबळेच्या या वेळेला चेंडूवरती घणाघाती प्रहार ठोकतोय निखिल, आणि निखिल कवळे ऑन अ फायर. या मैदानाची ऐतिहासिक परंपरा परत एकदा कायम राखली जाते निखिल कवळेकडून, आणि तोच दरारा, तीच दहशत आणि त्याच पद्धतीची दमदार कामगिरी सुद्धा. पुन्हा एकदा तशाच प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू थोडासा उशिरा बॅटवरती आलाय. 2 धावाचा प्रयत्न यशस्वी होणार जरूर. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते ती 29 अधिक 6, 35 अधिक 2, 37, 37 ऑन अ बोर्ड. या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध थळ, एकविरा थळ असा सामना असणार आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे, आणि तो सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. चालू सामन्यातील विजयी संघ विरुद्ध एकविरा थळ अशा प्रकारचा सामना असेल. तर याची अर्थात चालू सामन्यातील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, आणि खास करून थळ आपण नोंद घ्यायची आहे. आपण कुठेही जायचं नाहीये. वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी वैभव कांबळे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निखिल कवळेसाठी फुल टॉस, परंतु टायमिंग साधू शकलेला नाही आहे. तेवढ्याच ताकदीने हा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. 2 धावांनी धावसंख्या वाढणार जरूर. धावसंख्या पोहोचली ती 39 पर्यंत. 39 ऑन बोर्ड. 40 धावांची गरज असणार आहे. 4 षटकामध्ये या 40 धावा पूर्ण होणार का हे सांगण्यासाठी अर्थातच मीच पुढे येणार आहे, पण तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक म्युझिक. फक्त त्याला इंटरनेटचं बघायला सांगा आता. इंटरनेटचं बघायला सो पाठक साहेब वळूया मैदानाकडे. एस फॉर संडे, एस फॉर सुहास, एस फॉर संदीप, एस फॉर सक्सेस अँड एस फॉर समथिंग व्हेरी न्यू. सो इट्स ऑल अबाउट द स्टोरी ऑफ येस. बट हा SYES अशा फॉर्मॅटमध्ये असेल ना तर तो त्या पद्धतीचा ॲटिट्यूड किती महत्त्वाचा ठरतो.
क्रिकेटमध्ये असं म्हटलं गेलं की सक्सेस इज अ सम स्मॉल एफर्ट्स रिपीटेड डे इन अ डे आउट. म्हणजे जर आपल्याला माहिती असेल की विराट कोहलीची स्टोरी काय होती, वेदर इन फॉर्म ऑर आउट ऑफ फॉर्म, डे बाय डे रुटीन, फॉलो युअर रुटीन, दॅट्स द की वर्ड्स ऑफ द सक्सेस असं म्हटलं गेलं विराट कोहलीच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि या प्रकारचे गोष्टी फार आवश्यक असतात क्रिकेटमध्ये. तुम्ही आपलं ड्रीम कसं फॉलो करता, तुम्ही एक ड्रीम ठेवता आणि त्या ड्रीमच्या सोबत त्या ड्रीमला अर्थातच एक विजन्स म्हणून बघता आणि त्या विजनरी ॲप्रोचमध्ये तुम्ही स्मॉल एफर्ट्समध्ये त्याला अर्थातच कन्वर्ट करता आणि पुढे तुमचा तो खेळ चालू होतो. इथे जिंकण्यासाठी 40 धावा आवश्यक आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पंकज जाधव, रोहित पाटील ही मॅन इन अ फॉर्म, मॅन ऑफ कन्सिस्टंट इनिंग्स असं नेहमी म्हटलं गेलं. त्या रोहित पाटीलच्या सोबत पंकज जाधवसारखा एक बलाढ्य क्रिकेटपटू आहे. पंकज जाधवच्या अनेक आख्यायिका आहेत. म्हणजे पंकज जाधव म्हटलं गेल्यानंतर पंकज जाधवच्या सोबत अनेक गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने जोडू शकता की पंकज जाधव आणि त्याने मैदानामध्ये दाखवलेली कर्तबगारी, पंकज जाधव आणि ते कळंबोईचं मैदान, पंकज जाधव आणि मॅच फिनिशर म्हणून प्रतीक 11 पुणे संघासाठी केलेली त्याने दमदार कामगिरी, पंकज जाधव आणि अर्थातच सौदी आणि त्या कंट्री म्हणजे दुबई आणि त्या मैदानावरती त्याने केलेल्या कामगिरी किंवा मोठ्या मोठ्या बाउंड्री लाईन्सवरती त्याने झळकावले ते फटके, पंकज जाधव आणि सुप्रीमो स्पर्धेतील परफॉर्मन्स, पंकज जाधव आणि सुप्रीमोची कॅप्टनशिपसुद्धा, या सगळ्या गोष्टी आहेत. पण पंकज जाधव आणि अलिबाग हे नातं थोडं वेगळं आहे. पहिला चेंडू बॅकफुटवरती जाऊन कट केला जातोय आणि जाधव कव्हर्सला सुद्धा खेळतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. एक क्षण आपण पाहतोय की गोलंदाजीसाठी ज्या वेळेला विशाल जैतू मैदानामध्ये आलाय, पंकज आणि विशालची साधारण देहयष्टी सेम आहे, पण पंकजने खेळलेल्या फटक्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल. कारण 2016-17चा सीझन होता आणि त्यावेळेला शक्ती ट्रॉफी सुरू होती. कृष्णा सातपुते त्यावेळेला अतिशय तुफान फॉर्ममध्ये होता. पंकज जाधवसुद्धा प्रतीक 11 पुणे संघाचा भाग होता आणि त्यावेळेला जोहर सय्यद संघाकडून खेळत होता, म्हणजे मुंबई संघाकडून खेळत होता. आणि कृष्णा सातपुतेला मुंबई संघाने चॅलेंज केलं की काय कृष्णा फक्त लेग साईडला खेळतोस किंवा अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढतोस, ऑफ साईडला खेळून दाखव, ऑफ साईडला 2-3 बाउंड्री मारून दाखव तर तुला मानलं. आणि कृष्णा सातपुतेने जोहर सय्यदला लागोपाठ 5 चेंडूत 5 चौकार लगावले होते. त्यातले 4 चेंडू 4 अर्थातच ऑफ साईडला होते. हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. मोठ्या खेळाडूंकडून ना हे चॅलेंज स्वीकारण्याची जी टेक्निक आहे ना ते तुम्ही घेऊ शकता. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स, वेल डन विशाल जैतू असंच म्हणत असतील त्याचे सहकारी सुद्धा रिलायन्स नवगावचे. कारण विशाल जैतूने पहिला चेंडू आखूड टप्प्याचा जरूर टाकला असेल. थोडा रूम बनवेल किंवा नाही या कंडिशनमध्ये कदाचित पंकज जाधव जाईल असं वाटलं होतं, पण रोहितसाठी मी ती मूव देणार नाही आहे. रोहितसाठी बुद्धिबळातले वेगळे खेळ मैदानामध्ये आणावे लागतील आणि त्या पद्धतीची ही प्याद्यांची लढाई आता वजिरापर्यंत पोहोचले. हा मात्र फुलटॉस चेंडू देऊन बसला विशाल. इथे मात्र खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. चौकार नंबर 1 बाय रोहित पाटील. विशाल जैतू राईट अमोर द विकेट. या वेळेला एजचा अपील केलं गेलंय. अपील अर्थातच उचलून सुद्धा धरलं गेलंय आणि फलंदाज बाद होतोय पहिला रोहित पाटीलच्या रूपाने. Thank you very much. 9 for loss of 1 wicket. Hello.
5 चेंडूंचा सामना झालाय, 9 धावा धावफलकावरती लागल्यात. विशालची गोलंदाजी बघताना काही अंशी पाठक साहेब तुम्हाला आठवत असेल की मी एक गोष्ट नक्की सांगेन की चीफ वेपन असा एक शब्दप्रयोग मध्यंतरी ESPN क्रिक इन्फोच्या वेबसाईटवरती करण्यात आला. म्हणजे एखादे गोलंदाज असतात बघा, तुम्हाला आठवत असेल आपल्या अलिबाग तालुक्यातला एक वन ऑफ द स्टार गोलंदाज होता, अर्थातच स्वर्गीय दीपक भगत, जो यॉर्क टाकण्यासाठी म्हणजे खास करून त्या शैलीचा गोलंदाज होता की दीपक हा असा गोलंदाज होता की 6च्या 6 यॉर्क टाकण्याची क्षमता असणारा गोलंदाज होता. त्याला ना वयाचं अर्थातच कुठलं हे होतं किंवा त्याच वेळेला समोर बॅट्समन कोण असेल, कोणता संघ असेल, काय सिच्युएशन असेल, पण दीपककडे ती क्षमता होती की 6 चेंडू यॉर्क टाकण्याची आणि हे चीफ वेपन वापरले जातात. विशाल सुद्धा असाच खेळाडू आहे आणि त्याच्याकडचा एक चीफ वेपन आहे तो म्हणजेच की चेंडू समोर पडल्यानंतर थोड्या अंशी बाहेर कट होऊ शकतो. त्या चीफ वेपनवरती तो अभ्यास करतोय किंवा त्याचा त्याला आणखीन धारदार बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरती त्याला विकेट सुद्धा मिळाली. षटक संपलंय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आल्यात 40 धावांची गरज असताना. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय पाठक साहेब. अजून 3 षटकं येणं बाकी आहेत. एका बाजूला संध्याकाळच्या सत्रामधलं या मैदानावरचं म्हणजे फकीरपाड्याच्या वतीने ज्या वेळेला सामन्यामध्ये ही स्पर्धा अर्थात ज्या वेळेला आपण आयोजित केले गेले त्यावेळेला आपण पाहतो संध्याकाळच्या वातावरणात या मैदानामध्ये अधिक धावा होतात. म्हणजे थोडंसं काय होतं की सकाळच्या सत्रात एकदम धावा येतात, मध्ये दुपारच्या सत्रामध्ये धावा कमी येतात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अचानक धावा वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. खास करून थ्रू द लाईन म्हणजे मध्ये खेळणारे फटकेबाज असतात अशांना सुद्धा चांगल्या धावा मिळतात. लेफ्ट हँडेड बॅट्समनना सुद्धा काही वेळेला ॲडव्हान्टेज मिळू शकतं. पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. मी नेहमी म्हणतो की जर तरला क्रिकेटमध्ये फारसं महत्त्व नाही आहे, पण जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही आहे. या इंटरेस्टिंग स्टोरीच्या पलीकडे जाऊन आपल्याला मैदानात लाईव्ह कंडिशन्सवरती बोलूया, जिथे 9 धावा आल्यात आणि गोलंदाजीसाठी निवाससारखा गोलंदाज येतोय मैदानामध्ये. निवास हॅलो, नवीन गोलंदाज निवास मैदानामध्ये येतोय. निवासकडे एक उपयुक्त अशा प्रकारची कामगिरी करणारा फलंदाज, गोलंदाज, फिल्डर म्हणून रिलायन्स नौगावने अनेक वेळेला रोल दिलेला आहे आणि निवास आपला शांतपणे तो रोल पाडत असतो. म्हणजे ना त्याला कोणत्याही गोष्टीचा आमिष दाखवू शकत, ना त्याला कोणत्याही गोष्टीचा अर्थातच तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकत. तो त्याची कामगिरी करतो, त्याला माहिती आहे त्याचा जॉब काय आहे. आणि काही खेळाडू असे असतात ना की आपला जॉब ओळखून त्या पद्धतीची कामगिरी करणारे असतात. पंकज जाधव सारखं एक खणखणीत नाणं त्याच्या समोर आहे. अर्थातच ज्या नाण्याला अर्थातच ओळखीची गरज नाहीये. मोठा फटका पंकज जाधवच्या बॅटमधून निघालेला, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा चेंडू निवासला विकेट मिळून देतोय, रिलायन्स नौगावला विकेट मिळून देतोय. कुबेर 11 अलिबाग संघासाठी मोठा धक्का. इंथुझियाझम इज द मदर ऑफ एफर्ट. आणि हा उत्साह कोणी दाखवला? निवासने दाखवला. हा उत्साह कोणी दाखवला? रिलायन्स नौगावने दाखवला. हा उत्साह कोणी दाखवला? अर्थातच नौगावच्या बाजूने असणाऱ्या पाठीराख्यांनी सुद्धा दाखवला. कारण या इंथुझियाझम मध्ये एक महत्वाची गोष्ट होती, ती कंटिन्युअसली आपल्याला अनुभवायला मिळाली आणि ती अर्थातच पंकज जाधवच्या रूपाने विकेट पाहायला मिळाली. हा सुद्धा फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चैतन्य येतोय चेंडूवरती. या सेटेज लागोपाठ दुसरा फलंदाज बाद होतोय कुबेर 11 अलिबाग संघाचा.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. पाठक साहेब, निवास गावंड लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त करतोय. त्याच्या षटकातील पहिलेच हे 2 चेंडू आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 9 धावा आल्या होत्या. यू वॉन्ट से समथिंग? वैभव नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो स्ट्राईकला असणार आहे. षटकार किंग म्हणून त्याने कोळगावच्या मैदानामध्ये पारितोषिक प्राप्त केलं. याच अलिबागच्या संघाने कोळगावच्या मैदानामध्ये अंतिम फेरीचं विजेतेपद सुद्धा पटकावलं. आणि आज रिलायन्स नवगाव विरुद्ध खेळताना एका बाजूला पहिल्या 3 षटकांमध्ये अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी सुद्धा केली होती. त्याच अलिबाग संघाची घसरगुंडी आता आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा जो अनिश्चिततेचा खेळ आहे ना, त्याच्यामधल्या क्षणभंगुरता म्हणजे आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. हे त्यावेळेला 1983 ला क्लाइव्ह लॉयड सुद्धा म्हणाला. 2007 ला अर्थातच ज्या वेळेला पाकिस्तानने विश्वचषक गमावला त्यावेळेला त्यांचाही कर्णधार म्हणाला. आणि 2011 ला भारतीय संघाने ज्या वेळेला विश्वचषक जिंकला त्याही वेळेला आपल्याला त्याचा प्रत्यय आला. या वेळेला मोठा फटका खेळला जातो हॅट्रिकच्या उंबरट्यावर आणि आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक निवासच्या नावे. वेल डन निवास गावंड. या वेळेला मैदानामध्ये ज्या प्रकारची त्याने कामगिरी केलेली आहे, आज मैदानामध्ये एका मागोमाग एक हादरे दिले. पहिल्या चेंडूवरती पंकज जाधव बाद झालाय, दुसऱ्या चेंडूवरती चेवले बाद होतोय आणि आता तिसऱ्या चेंडूवरती वैभव कांबळे सुद्धा बाद होऊन पावलेंचा रस्ता या वेळेला गाठतोय. त्याचं एकमेव क्रेडिट जात आहे ते अर्थातच निवासला. रिलायन्स नवगाव संघाचा निवास आज मैदानात तारणहार ठरतोय. धावफलकावरती 9 धावा झाल्या. 4 गडी बाद 9 ही धावसंख्या. एका बाजूला आपण पाहतोय सूरज पाटील नॉन स्ट्राईक एंडला मैदानामध्ये आहेत. नवीन नियमानुसार आलेला फलंदाज स्ट्राईक एंडलाच असेल आणि त्याच्यामुळे एक जे काही फलंदाज येतात, आता सिद्धांत मैदानामध्ये फलंदाजीला आलाय. जी गोलंदाजी अलिबागच्या गोलंदाजाने केली होती, कुबेर 11 अलिबाग संघाच्या गोलंदाजाने, तशाच प्रकारची कामगिरी आता आपल्याला पाहायला मिळते रिलायन्स नवगावच्या गोलंदाजांची सुद्धा. चौथा चेंडू या वेळेला निवासा बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. निखिल त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर नक्की मिळणार आहे, परंतु या एकेरी दुहेरी धावाने फार फरक पडत नसला तरी दबाव कमी करण्याचा प्रयत्न कुबेर 11 अलिबाग संघाकडून होऊ शकतो. 10 धावा धावफलकावरती येल्यात. सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू गणित किती धावा हव्यात किंवा कशा पद्धतीची सरासरी हवी या सगळ्या बाबत आपण बोलणार आहोत. अगदीच आता बोलायचं झालं तर 12.85च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत किंवा त्याच वेळेला येणाऱ्या 14 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. एक ऐसा खिलाडी है जो जिसके पास तजुर्बा भी है और जिसके पास हौसला भी है. तर या खेळाडूकडून बऱ्याचशा गोष्टी अपेक्षित केल्या जाऊ शकतात, पण किती वेळा कोणाकडून आणि किती वेळा त्याच्याकडूनच या अपेक्षा आपण कराव्या. ज्या वेळेला आता 12 चेंडूत 25 धावांवरती 12 चेंडूत 29 वरती सामना येऊन ठेपलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक जरूर होता. चौकार येतोय. हा चौकार नवगावकरांना सुखावणार नाहीये. हा चौकार सुदैवाने का म्हणूया सुखावणारा असेल तो अर्थातच कुबेर 11 अलिबाग संघाला. चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. रिलायन्स नवगाव विचार करतोय की पावसानंतर वादळ येतात हे ऐकून होतो, पण आता मात्र या ठिकाणी मगाशी जे तुम्ही म्हणालात ना पाठक साहेब, काहीतरी म्हणाला होता तुम्ही की ही वादळापूर्वीची शांतता वगैरे वगैरे काय, ती आता वादळ यायला निर्माण झाले. काही माणसं असतात ना शांतीत क्रांती करतात, परंतु या वेळेला ही वादळ जी सुरुवात झाली, हे वादळ कुबेर 11 अलिबाग संघाच्या बाजूने सूरज पाटीलच्या नावाच्या रूपाने पाहायला मिळते. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. हे आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाणार, कारण आव्हान राहिलेलं नाहीये. 12 चेंडूत 29 होत्या. 12 चेंडूत 29 होत्या. 19 धावा तब्बल आल्या आणि आता 6 चेंडूत 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अर्थात स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सिद्धांत पाटील आणि 00 नंबरची जर्सी परिधान केलेला चैतन्य किल्लेकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार होतोय. 00 नंबर आठवला की आपल्याला आठवावं लागेल तो साऊथ आफ्रिकन संघाचा हर्षल गिब्स, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 00 नंबरची जर्सी आजवर एकाच खेळाडूने परिधान केलेली मी तरी पाहिले. कदाचित काही अपवाद म्हणजे काही खेळाडू असूही शकतील, जर गुगल सर्च केलं तर ते मिळतील, पण हर्षल गिब्स त्यापैकी एक असा मोठा खेळाडू होता. याच दरम्यान मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत. येस, फलंदाज बाद. सूरज नॉन स्ट्राईक एंड वरती राहणार असं चित्र निर्माण झालं. 5 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 5 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय आणि साहिल नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. पण साहिलला जर विजयाचं साहिल गाठायचं असेल ना, विजयाचा किनारा गाठायचा असेल तर काय करावं लागणार हे मनातल्या स्थितीवरून डिपेंड होणार आहे. अर्थात ते चित्र प्रकट होणार आहे. 5 चेंडू येणं बाकी, 10 धावांची गरज. बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. भागेश चौलकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत चौलकर क्षेत्ररक्षण करून चेंडू फेक करेल 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून थोड्या अंशी बदललेलं समीकरण पाहायला मिळत आहे. 4 चेंडू येणं बाकी. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 9 धावांची गरज आहे. 9 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 4 बॉल्स. आने वाली 4 गेंदों के ऊपर मैच को जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता. सिच्युएशन थोडी गंभीर, पण आमचा माणूस आहे खंबीर असं जे म्हटलं जातं ना, ते स्टेटस म्हणून छान वाटतं. पण मैदानात जेव्हा खेळत असतो ना तेव्हा फार गंभीरच असतं. कारण काय की स्टेटसच्या पलीकडे एक वेगळी दुनिया असते आणि त्या दुनियाला परफॉर्मन्सची दुनिया म्हटली जाते. आणि ते परफॉर्मन्स जे करतात ना ते स्वतःचं स्टेटस ठेवत नाही, तर ते आपलं स्टेटस दुसऱ्यांना ठेवायला लावतात. अशा प्रकारचे ते परफॉर्मर असतात. सो टॉकिंग अबाउट टू बी द रिलायन्स नावगाव, टॉकिंग अबाउट टू बी द कुबेर 11 अलिबाग, टॉकिंग अबाउट टू बी द एकविरा थळ, अँड टॉकिंग अबाउट टू बी द ऑल एंटायर टीम हुज प्लेड टुडे इटसेल्फ. सो या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत. पण सध्या 4-9 पर्यंत बोलूया. चेंडू खेळून काढलाय तो पॉइंटच्या डोक्यावरून. हा व्हॉट अ शॉट. दिस इज ऑल अबाउट टेक्निक, दिस इज ऑल अबाउट टेम्परामेंट, दिस इज ऑल अबाउट क्लास, अँड ऑलवेज क्लास इज अ परमनंट, फॉर्म इज अ टेम्पररी. सूरज पाटील, 1 more 4 फॉर सूरज पाटील. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 35 पे 5 है, 35 पे 5 है, यानी आने वाली गेंदों के ऊपर आपको 5 रन बनाने हैं. गेंदे बची है 3. पण मित्रांनो आपण हे पाहतोय की सूरज पाटील या वेळेला लेदर क्रिकेट सारखा लढवय्या खेळतोय. म्हणजे आज मे मेरी झाशी नाही दूंगी असं झाशीच्या राणीने जे वाक्य बोलले होते ना, त्यावेळेला झाशीच्या राणींचा तो आवेश कसा असेल, द्वेष कसा असेल हे केवळ चित्रपटात बघून आपण अनुभवतो. पण आज क्रिकेटच्या मैदानावरती सूरज काहीसं तेच म्हणतोय. याही वेळेला फटका खेळलाय. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय. लॉंग लेगला भूषण स्वतः उभा आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार, स्ट्राईक साठी सुद्धा जाणार आणि त्याच दरम्यान एक विकेट सॅक्रिफाईस सुद्धा केली जाणार. तेच तर घडलंय. थँक्यू. 2 चेंडू येणं बाकी. 4 धावांची गरज आहे. जतेश, न्यू बॅट्समन जतेश नॉन स्ट्राइक एंडला असणार. 2-4, 36 धावा धाव फलकावरती. कंपल्सरी 4 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. जतेश नवीन फलंदाज अर्थातच जरी मैदानामध्ये गेला असला तरी तो स्ट्राइकला नसणार आहे. सूरज पाटील मैदानामध्ये आहे. एक तरफ सूरज अपनी रोशनी यहाँ पर बिखरता हुआ और इस प्रकार से माहौल क्रिएट करता हुआ कि आने वाला हर एक समय सूरज का ही है, और एक सूरज यहाँ पर मैदान पर सभी के होशो हवास उड़ाने की सोच में. याही वेळेला चेंडू खेळलाय. मोठा फटका खेळला, जरूर असा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू जेव्हा त्याने पाहिला की स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीत जातोय तेव्हा लास्ट बॉल साठी सूरज पाटील मैदानात थांबतोय. 1 चेंडू येणं बाकी आहे. चैतन्यला दाद द्यावी लागेल. चैतन्याच्या कामगिरीचंही कौतुक करावं लागेल, कारण चैतन्य किल्लेकर म्हणतोय सी फॉर कॉन्फिडन्स, सी फॉर क्रिकेट, अँड सी फॉर कॅलिबर, अँड सी फॉर चैतन्य ऑल्सो. दॅट इज फॉर यू चैतन्य. वेल बोल्ड असं म्हणावं लागेल. पण शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. चैतन्य किल्लेकर म्हणतोय की या चेंडूवरती जी मी नजाकत दाखवलंय, रिलायन्स नवगाव संघाला अशाच प्रकारच्या ॲटिट्यूडची गरज होती आणि त्याला माहिती आहे की नॉट प्ले अगेन्स्ट द नेम, प्ले अगेन्स्ट द बॅट्समन. शेवटचा चेंडू टोलावलाय. निखिल कवळे येतोय आणि सामना जिंकलाय रिलायन्स नवगावने. वेल बोल्ड चैतन्य, वेल प्लेड रिलायन्स नवगाव, आणि अ व्हेरी व्हेरी हार्ड लक टू कुबेर 11 अलिबाग.
थँक्यू डीजे मास्टर. आज मैदानामध्ये बरंच काही घडताना आपण पाहिलं. याच सामन्यामध्ये आपण हॅट्रिक पाहिली, याच सामन्यामध्ये आपण एक अफलातून झेल टिपताना सुद्धा पंकज जाधवला पाहिला, याच सामन्यामध्ये विकेटची हाराकिरी सुद्धा पाहिली, याच सामन्यामध्ये सामना टर्नआउट होताना सुद्धा पाहिला. पण अर्थातच सामन्यामधला लीडिंग मॅन